सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शरद पवार अजित पवार एकत्र येतात, राजकीय सामाजिक चर्चा करतात, तर मग आपण काय येऊ नये अशी भावना व्यक्त करत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एक प्रकारे एकत्र येण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी केले। कांदवा सहकारी साखर कारखाना येथे नामदार नरहरी झिरवाळांचा कारखाना संचालक मंडळ व सभासदांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात झिरवाळ सत्काराला उत्तर देताना बोलत होते। प्रथमतः कांदवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी प्रास्ताविक करत नामदार नरहरी झिरवाळांनी कारखान्याला वेळोवेळी केलेल्या मदतीचा उहापोह करत भविष्यात मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, बेरोजगारी आदींसह विविध विकास कामे मार्गी लावण्याचे सांगत मार्गदर्शन केले। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील, ज्येष्ठ नेते प्रकाश शिंदे, माजी सभापती सदाशिव शेळके, दिंडोरी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड आदींसह संचालक मंडळ उपस्थित होते। सत्कार सोहळ्यासाठी कांदवाचे सभासद, शेतकरी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी अशोक निकम, दिंडोरी। तसं होऊ नये साहेब, आदेशच का? निवड साहेबांना नाही सांगत, दादा तुम्हाला सुद्धा सांगतो। पवार दोन वेगळे झाले, आपण वेगवेगळे झाले। आता किती वेळा पवार एकत्र बसतात आणि वेगवेगळ्या चर्चा करतात, राजकीय असतील करतात, सामाजिक असतील करतात, ताळमेळावर येत नाही पण चर्चा करतात ना। आपल्याला काय झालं? बाबांना सांगितलं होतं, बाबा दादाला सांगावं मी नेहमी सांगत असतो हिरे घराण्याचं। पुष्पाताई प्रशांत दादा विरोधात होते, आता एकत्रच आहे। राजकारण हे मी सांगावं असं मला वाटत नाही, माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, आपल्या सहित सगळ्यांना। जेवढा माणूस मोठा होतो, झालं आपलं जे थोडं व्हायचं तेवढं झालं, त्याच्यानंतरचा मी आता जेवढा शेवटचा आकडा असेल, म्हणजे रामदास चारोस्कर साहेब सुद्धा मला अधिकारवाणीने सांगितलं पाहिजे, एवढं उमजलं पाहिजे। मी नाकारलं म्हणून होणार असेल त्याला प्रयत्नच कर, काय म्हणून झालं ना, ती कुस्ती आहे, खेळलो, पडलो, जिंकलो, ते कायम नाही। कारण हाकेत तुम्ही असाल, तुमचा जो आजपर्यंतचा अनुभव आहे त्याच्या शिदोरीवर मी तिथवर गेलोय आणि त्याचा बेनिफिट हा समोरच्यांना सगळ्यांना आपल्या मतदारसंघाला विभागाला झाला। मी नाही केले, मला तुम्ही तिथं पाठवलं म्हणून माझ्याकडून झालं। जसं तुमचा आदर्श तसं माझी जिद्द राहील, तुम्ही एखादं काम मला असं सगळे म्हणून सुचवा। का रासोबाग साहेब किंवा कावळे साहेब आमदार खासदार काहीच नव्हते, पण नाव आजही आपण पहिलं वंदन वाघ साहेबांना करतो। आज शिक्षित असतील, थोडेफार शिकलेले असतील, त्यावेळेच्या मानाने तर फार कमी शिकलेले असतील, तरी ते नाव ठेवून एक वेगळं काहीतरी करून ठेवलंय त्यांनी। तशाच पद्धतीनं साहेब म्हणतात इतिहास होईल इतिहास, तर त्याही पेक्षा एक आगळा वेगळा। जसं MIDC आहे, MIDC आपण आणली, त्याच्यात साहेबांनी मी तुमचे सचिन अहिर साहेब